शिक्षक, पालक आणि विद्यार्थी, आजचा आपला विषय आहे चला डिजिटल युगातल्या मुलांना समजून घेऊया। आता पहा, कोरोना नंतरची जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रत्येक कुटुंबामध्ये, शाळेमध्ये, तर मुलांचं जे काही मानसिक आरोग्य, भावनिक आरोग्य यामुळे धोक्यात आलेलं आहे। तर आपण जे म्हणतो की 21वे शतक हे तंत्रज्ञानाचे युग आहे, त्याच्यानंतर स्पर्धेचे युग आहे आणि त्याच्यामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त उपयोग केला जातोय। त्यामध्ये मोबाईलचा उपयोग हा फार होतोय। प्रत्येक कुटुंबामध्ये आज मोबाईल आहे। तर आपल्या या पाल्यांसाठी मोबाईल काळाची गरज, पण मानसिक आरोग्याचं काय याच्यावर आपण कधी विचार केलाय का? किंवा या मोबाईलमुळे मुलांमध्ये नैराश्य वाढत चाललंय, तर आपण याची वेळीच काळजी नको का घ्यायला? चला तर पाहूयात आजचा टॉपिक, चला डिजिटल युगातल्या मुलांना समजून घेऊया। आता डिजिटल युगातल्या मुलांना समजून घेताना काही पॉइंट येतात पहा। डिजिटल युगाचे परिणाम आणि त्यांचा प्रभाव, डिजिटल व्यसनांची ओळख आणि उपाय, मुलांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याची समज, मुलांच्या वैयक्तिक गरजा आणि त्यांचे समाधान, डिजिटल उपकरणांच्या वापराची सीमारेषा आखणे, पालकत्व फुलवण्यासाठीची संवाद कौशल्ये, मुलांच्या बौद्धिक विकासासाठी योग्य उपाययोजना आणि मुलांच्या वैयक्तिक भावनिक विकासासाठी योग्य वातावरण। पहा, डिजिटल युगात मुलांचे संगोपन करणे ही एक आव्हानात्मक काम बनलेले आहे। मुलांच्या भावनिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी काही मुद्दे आणि उपाय आपण घेणार आहोत। तर पहिला मुद्दा आहे डिजिटल युगाचे परिणाम आणि त्यांचा प्रभाव। युनेस्कोने शाळांमध्ये मोबाईलवर बंदी आणली, पण घरात काय? मुलांच्या हाती मोबाईल देताना पालकांनी विचार केलाय का? त्यामुळे युनेस्कोने शाळेच्या पातळीवर जरी विचार केला असला तरी मुलांच्या घरातील वापरावर कोण मर्यादा आणणार? यासाठी पालकांनीच पावले उचलणे आवश्यक आहे। पालकांकडून मुलांच्या हातात मोबाईल कशा प्रकारे जातो, त्याचे होणारे परिणाम आणि त्या अनुषंगाने उपाय जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरेल। युनेस्कोने नुकत्याच अहवाल सादर करून मुलांच्या मोबाईल वापरण्यासंदर्भात काही निरीक्षणे नोंदवलेली आहेत। तसेच शाळांमध्ये मोबाईल वापरण्यासंदर्भात निर्बंध आणलेले आहेत, परंतु शाळेचे 6 ते 7 तास झाल्यानंतर मुले घरात असतात। घरात त्यांच्या मोबाईल वापरण्यावर मर्यादा नसतात। त्यामुळे युनेस्कोने शाळेच्या पातळीवर जरी विचार केला असला तरी मुलांच्या घरातील वापरावर कोण मर्यादा आणणार, यासाठी पालकांनी काळजी घेणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे त्याची खबरदारी पण घेणं आवश्यक आहे। या डिजिटल युगात लहान मुलं तंत्रज्ञानाशी वेगाने जोडली जातात। इंटरनेट, व्हिडिओ गेम्स आणि सोशल मीडिया यामुळं त्यांची जी विचारसरणी आहे आणि वागणूक आहे ते इन्फ्लुएन्स होत चाललेले आहेत। त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होत चाललेला आहे। अतिवापरामुळे त्यांची सृजनशीलता कमी होऊ लागलेली आहे आणि त्यांच्यातला ताणतणाव हा वाढत चाललेला आहे। त्यांच्यातल्या पेशन्स ह्या कमी कमी होत चाललेल्या आहेत। डिजिटल उपकरणं मुलांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहेत। यामुळे त्यांना माहितीच्या अफाट सागरात सहज प्रवेश मिळतो, पण त्याच वेळी ही उपकरणं त्यांच्यातील ध्यानभंग म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, सामाजिक दुरावस्था म्हणजे समाजापासून अलिप्त आणि ताणतणाव निर्माण करू शकतात। मुलांची सर्जनशीलता आणि संवाद कौशल्य यावरही याचा परिणाम होऊ शकतो। डिजिटल युगातील मुलांचा विकास समजून घेणं आणि त्यांची योग्य काळजी घेणं अत्यावश्यक आहे। डिजिटल युगाचे परिणाम आणि त्यांचा प्रभाव, त्यांचे फायदे काय आहेत आपण पाहूयात। आता फायदे काय आहेत?
शिक्षणात फायदे काय आहेत पहा. शिक्षणात मदत. शैक्षणिक सामग्री आणि ऍप्स मुलांच्या शिकण्याची गती वाढवतात. सर्जनशीलता म्हणजे काय. डिजिटल साधनांचा योग्य वापर मुलांच्या सर्जनशीलतेला चालना देतो. आता याचे तोटे काय आहेत पहा. मुलांचं कॉन्सन्ट्रेशन जातं. सतत स्क्रीनवर असण्यामुळे मुलांचं लक्ष कमी होतं. शारीरिक समस्यांमध्ये वाढ होते. सतत बसून राहण्यामुळे काय काय गोष्टी घडतात. लठ्ठपणा वाढतो, डोळ्यांवरचा ताण वाढतो आणि शारीरिक ताण येऊ शकतो. मग याचे भविष्यातले काय धोके आहेत पहा. भविष्यातले धोके आहेत. सामाजिक क्षमतांमध्ये कमतरता, इतरांशी संवाद आणि सहकार्य यासाठी लागणारी क्षमता कमी होऊ शकते. विचार प्रक्रियेत अडथळे येतात. सतत स्क्रीन समोर राहिल्यामुळे मुलांची निर्णय क्षमता आणि समस्यांचं निराकरण करण्याची क्षमता कमी होते. आता आपण एक छोटंसं उदाहरण घेऊयात की डिजिटल युगाचे परिणाम आणि त्यांचा प्रभाव. आता एक उदाहरण घेऊयात. 10 वर्षांचा रोहन सतत व्हिडिओ गेम खेळण्यात गुंतलेला असतो. त्यामुळे त्याच्या अभ्यासावर परिणाम होऊ लागला आणि त्याच्या मित्रांशीही तो संवाद साधणं कमी करू लागला. याचा परिणाम काय झाला. त्याच्या संवाद कौशल्यांवर, सामाजिक जाणीवांवर परिणाम झाला. मग आता याच्यावर सोल्युशन काय काढलंय पालकांनी किंवा आपण काय काढू शकतो. पालकांनी रोहनला व्हिडिओ गेमचा मर्यादित वापर सांगून त्याला मैदानी खेळात सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले. आता हे काम तर पालकांचंच आहे की नाही. त्याची दिनचर्या याचं नियोजन केलं ज्यामुळे त्याच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासात मदत झाली. आता दुसरा पॉइंट घेतोय आपण. डिजिटल व्यसनांची ओळख आणि उपाय. पहा आता ही मुलं आहेत. प्रत्येकाचं लक्ष रोडवरून चाललेली आहेत मुलं. त्यांना भान नाहीये. म्हणजे आपण जे म्हणतो रहदारीचे नियम म्हणा किंवा काय. आणि प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये गुंतलेला दिसतोय. मुलांमध्ये स्क्रीन वेळेचं व्यसन होऊ नये म्हणून ठराविक वेळेची मर्यादा आखावी. मोबाईल वापराच्या वेळा कमीत कमी करून इतर ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांना गुंतवावं. विशिष्ट नियम तयार करून पालकांनी त्याचे पालन करणे गरजेचं आहे. म्हणजे नियमांचं पालन हे जर पालकांनी अगोदर केलं तर बरोबर मुलं त्याला फॉलो करणार आहेत. डिजिटल उपकरणांच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये व्यसनांचं स्वरूप दिसून येऊ शकतं. याची ओळख झाली की पालकांनी लवकरात लवकर त्याच्यावर निर्बंध आणणं गरजेचं आहे. मग या सगळ्याच गोष्टी आल्या. त्याचं टाइम टेबल बनवणं किंवा स्क्रीनचा वेळ मर्यादित करणं किंवा डिजिटल डिटॉक्सचे उपक्रम राबवणं, मुलांना आउटिंगला घेऊन जाणं, गार्डनमध्ये घेऊन जाणं, मुलांशी गप्पा मारणं, मुलांना पुस्तकं आणून देणं, मुलांना ग्राउंडवरचे खेळ खेळायला उत्स्फूर्तपणे त्यांना प्रोत्साहित करणं. डिजिटल व्यसनांची जी काही लक्षणं असतात ती कशी ओळखायची पहा. सतत फोन किंवा टॅबलेटवर राहण्याची गरज वाटते मुलांना. जेव्हा त्यांना उपकरणं मिळत नाही तेव्हा त्यांच्यात काय बदल होतो. चिडचिड होते किंवा खूप राग येतो. आता किंवा वैयक्तिक किंवा शैक्षणिक जबाबदाऱ्या दुर्लक्षित करणं. आपोआपच काय होतंय की मोबाईलच्या या ॲडिक्शनमुळे काय होते त्यांच्या अकॅडमिक परफॉर्मन्स हा पुअर होतो. आता त्याच्यावरचे उपाय आपण काय काय करू शकतो. वेळेचं नियोजन, टाइम मॅनेजमेंट कसं करायचंय. रोजच्या दिनचर्येत विशिष्ट वेळ ठरवून स्क्रीन टाइम मर्यादित ठेवावं. म्हणजे सगळं टास्क कंप्लीट झालं, सगळं गोल कंप्लीट झालं, पूर्ण काम झाल्यानंतर एका ठराविक वेळेत आपण हळूहळू मोबाईलची सवय कमी करण्यासाठी एक ठराविक वेळ आपण मुलांना देऊ शकतो. डिजिटल डिटॉक्स. आठवड्यातून एक दिवस उपकरणांपासून पूर्ण विराम देऊन वैकल्पिक क्रियाकल्पात गुंतवावं. म्हणजे काय की जसं आपण उपवास करतो की नाही तसा हा एक उपवास करायचा आहे आणि आठवड्यातून एक दिवस बिलकुल हातच लावायचा नाही मोबाईलला. आणि असं करत करत ती मोबाईलची सवय पूर्णपणे आपण कमी करू शकतो. गुणवत्तापूर्ण स्क्रीन वेळ. शैक्षणिक सर्जनशील गोष्टींसाठी डिजिटल साधनांचा वापर आपण करू शकतो. डिजिटल आता एक उदाहरण घेऊया की डिजिटल व्यसनांची जी काही ओळख आणि उपाय त्याच्यावर आपण काय काय करू शकतो पहा. 13 वर्षांची नेहा सतत सोशल मीडियावर वेळ घालवते आणि त्यामुळे तिला शाळेत थकवा जाणवतो. तिच्या एकाग्रतेत घट झालेली आहे आणि तिच्या वागण्यातही चिडचिडपणा दिसून आलेला आहे. मग याचं सोल्युशन काय आहे. नेहाचे पालक काय करतायत. नेहाचे पालक तिच्या स्क्रीन वेळेवर नियंत्रण ठेवतात. तिला रात्रभर फोन बंद ठेवायला लावतात आणि तिला
तणाव कमी करण्यासाठी योगा व प्राणायाम वगैरे शिकवतात. यामुळे तिचं डिजिटल व्यसन कमी झालं. आता हा तिसरा पॉइंट आहे, मुलांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याची समज. मुलांचं इमोशनल हेल्थ आणि मेंटल हेल्थ त्याचा अवेअरनेस कसा असला पाहिजे. डिजिटल उपकरणांचा ताण मुलांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा प्रभाव टाकतो. अशा परिस्थितीत मुलांना सकारात्मकता शिकवणं, पॉझिटिव्ह थिंकिंग करायला शिकवणं, भावनांचं योग्य रीतीने विरेचन करणं, म्हणजे त्याला आपण भावनांचं व्यवस्थापन पण म्हणू शकतो, आणि त्यांना आवश्यक आधार देणं गरजेचं राहतं. मुलांशी संवाद साधून त्यांचं मन जाणून घेणं हे सुद्धा पालकांसाठी अतिशय महत्वाचं आहे. आता ह्युमन ब्रेन आहे पहा, हा ह्युमन ब्रेन मध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात. त्यातलं सगळ्यात महत्वाचं हे मानसिक आरोग्य आहे, हे भावनिक आरोग्य आहे आणि हे सामाजिक आरोग्य आहे. मुलांना ताण किंवा त्रास झाल्यास ते चिडचिड करतच असतात आणि हे आपल्या निदर्शनास येत असतं. आता पहा, मुलांचं हे मोबाईलचं ॲडिक्शन पहा, त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पहा, त्यांचे इमोशन्स पहा, किती त्रास होतो या मुलांना. त्यांची मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ मोबाईल ॲडिक्शनमुळे किती बिघडलेली आहे. त्यांचे भावना समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांना त्यांचं मन मोकळं करायला स्पेस दिली पाहिजे. त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी संवाद हा त्यांच्यासोबत करणं गरजेचं आहे. मुलांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याची समज, त्यातला प्रभाव कसा राहील. भावनिक अस्थिरता म्हणजे मुलांचं इमोशनल स्टॅबिलिटी अजिबात राहत नाही. मुलं डिजिटल साधनांवर डिपेंड राहत असल्यामुळे त्यांना भावनिक स्थिरता गमावण्याचा धोका असतो. त्यांच्यामध्ये ताणतणाव हा अधिक प्रमाणात दिसतो. सतत सोशल मीडिया किंवा गेम्समध्ये वेळ घालून मुलं अधिक तणावग्रस्त होऊ शकतात. आता त्यावरचे सोल्युशन्स काय काय असू शकतात. मुलांशी संवाद करणं फार गरजेचं आहे. मुलांशी नियमित संवाद साधून त्यांचं मानसिक आरोग्य आपण समजावून घेतलं पाहिजे. ध्यान आणि योगा याच्यामध्ये मेडिटेशन, प्राणायाम, योगासनं याचा खूप उपयोग होतो आणि तो तुम्ही मुलांकडून करून घेतला पाहिजे. मुलांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याची समज याच्यासाठी एक उदाहरण घेऊयात आपण. 8 वर्षांचा अजय अभ्यासामध्ये अचानक मागे पडू लागला, म्हणजे त्याचा परफॉर्मन्स पूर्वीपेक्षा नंतरचा कमी अकॅडमिक परफॉर्मन्स कमी दिसायला लागला. आता त्याच्या मागचं कारण काय आहे. त्याला नेहमी चिडचिड होऊ लागली आणि तो घरच्यांशी संवाद टाळू लागला. म्हणजे ह्या मोबाईलच्या वेडापायी त्याचा अकॅडमिक परफॉर्मन्स पुअर झाला. त्याच्यानंतर फॅमिलीमध्ये तो सगळ्यांशी जे काही कम्युनिकेशन आहे ते त्याचं कमी झालं. समाधान, आता ह्याचं सोल्युशन काय असू शकतं बघा. काय काय करू शकतो आपण उपाययोजना. अजयच्या पालकांनी त्याचं भावनिक समर्थन मिळवण्यासाठी त्याच्याशी संवाद साधला. त्याच्या समस्यांचा एक समजावून घेतल्या समस्या आणि त्याला विश्वास दिला की त्यांच्या मदतीने तो आपली शैक्षणिक समस्या सोडवू शकतो. म्हणजे त्याला जिथे पण ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या अकॅडमिक असतील, बिहेवियरल असतील, इमोशनल असतील, तर त्याच्यामध्ये पालकांनी असा ट्रस्ट दिला की त्यांच्या मदतीने तो आपले सगळे प्रॉब्लेम सोडवू शकतो. मुलांच्या वैयक्तिक गरजा आणि त्यांचे समाधान. आता ह्याच्यामध्ये आईचा रोल अत्यंत महत्वाचा आहे. पहा, शिवबांना कुणी घडवलं. जिजाऊंनी घडवलं. कृष्णाला कुणी घडवलं. यशोदेनी घडवलं. तर मुलांच्या अभ्यासात आईचं मार्गदर्शन किंवा आईचा रोल अत्यंत महत्वाचा आहे. तर तो आपण समजावून घेऊयात. प्रत्येक मुलाच्या गरजा ह्या भिन्न असतात, वेगळ्या असतात. काहींना वेळ, प्रेम आणि समजूतदारपणाची गरज असते, तर काहींना आवडीनिवडी विकसित करण्यासाठी मोकळं वातावरण आणि मोकळं वातावरण, त्यांचे शारीरिक आणि मानसिक विकास पाहून गरजेनुसार वातावरण तयार करणं गरजेचं राहतं. आता थोडक्यात पाहूयात आपण की प्रत्येक पालकांची मनोभूमिका, प्रत्येक पालकाची भावना, प्रत्येक पालकांची थॉट प्रोसेस ही अशी असली पाहिजे की माझी मुलं माझे ध्येय. जसं एखाद्या इन्स्टिट्यूटला, कंपनीला, स्कूलला ब्रीद वाक्य असतं पहा, आणि त्या ब्रीद वाक्यावर ती सिस्टीम रन होत असते. तशी आपली कौटुंबिक जी काही प्रणाली आहे ती आपल्या कुटुंबातल्या मुलांसाठी आणि कुटुंबियातल्या व्यक्तींसाठीच असली पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल आहे माझी मुलं माझे ध्येय. माझी मुलं माझे ध्येय.
प्रत्येक पालकासाठी त्यांची मुलं म्हणजे त्यांच्या आयुष्याचं ध्येय असतं. मुलांचं संगोपन, शिक्षण आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास हेच ध्येय असतं, ज्यासाठी पालक आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करत असतात. माझी मुलं माझी ध्येय या वाक्यातून पालकांच्या मनातील अपार प्रेम, जबाबदारी आणि मुलांसाठीचे असंख्य स्वप्न स्पष्टपणे व्यक्त होतात. आता पहिलं ध्येय काय असलं पाहिजे? प्रेमाचं ध्येय. पालकांनी आपल्या मुलांवर प्रेम करणं हे त्यांच्या जीवनाचं पहिलं ध्येय आहे. मुलं जगात आली की त्यांच्याबद्दलच्या प्रेमाच्या भावना आपल्या मनात घर करतात. त्यांच्या प्रत्येक हसण्यात, त्यांच्या प्रत्येक बोलण्यात, त्यांच्या प्रत्येक यशात आपलं हृदय आनंदाने भरून येतं. प्रेमाचं हे ध्येय मुलांच्या आयुष्याला एक स्थिरता देतं आणि त्यांना जगण्यासाठी प्रेरणा देतं. दुसरं ध्येय काय आहे? शिक्षणाचं ध्येय. मुलांचं शिक्षण हे प्रत्येक पालकांचं महत्वाचं ध्येय असतं. केवळ शालेय शिक्षणच नव्हे तर जीवनाचं ज्ञान, नैतिक मूल्य आणि सामाजिक जबाबदारी यांची शिकवण मुलांना देणं हे पालकत्वाचं कर्तव्य आहे. शिक्षणाचं ध्येय मुलांना एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनवण्याचा प्रयत्न करतो. पालकांनी आपल्या मुलांना आत्मनिर्भर, स्वावलंबी आणि आत्मविश्वासी बनवण्याचा ध्यास घेतला पाहिजे. तिसरा पॉइंट आहे सुरक्षिततेचं ध्येय. मुलांची सुरक्षितता हे पालकांच्या मनातील सर्वात मोठं ध्येय असतं. आपल्या मुलांची शारीरिक, मानसिक आणि भावनिक सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी पालक सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. समाजातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि मुलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. सुरक्षिततेचं हे ध्येय पूर्ण करण्यासाठी पालक मुलांच्या सर्वात जवळचे मित्र, मार्गदर्शक आणि संरक्षक बनतात. पुढचं ध्येय काय आहे? आनंदाचं ध्येय. पालकांचं चौथं महत्वाचं ध्येय म्हणजे आपल्या मुलांना आनंदी ठेवणं. मुलांच्या प्रत्येक हसण्याचा, त्यांच्या खेळांचा, त्यांच्या स्वप्नांचा आनंद घेणं हे पालकांसाठी सगळ्यात मोठं सुख असतं. त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेऊन त्यांना एक आनंदी जीवन देणं हे पालकत्वाचं खरं यश आहे. आनंदाचं हे ध्येय मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करते आणि त्यांना जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करते. आता दुसरं काय ध्येय आहे? भविष्याचं ध्येय. मुलांचं उज्ज्वल भविष्य घडवणं हे प्रत्येक पालकाचं अंतिम ध्येय असतं. मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर पालक त्यांच्या सोबत असतात. त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रेरणा देतात. मुलांच्या यशाचं ध्येय पालकांसाठीच मोठं ध्येय असतं. त्यांच्या करिअरची निवड, त्यांच्या शिक्षणाची दिशा आणि त्यांच्या आयुष्याच्या ध्येयांमध्ये पालकांची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते. माझी मुलं माझे ध्येय हे केवळ शब्द नाही तर प्रत्येक पालकाच्या जीवनाचं सार आहे. पालक आपल्या मुलांसाठी आयुष्यभर अथक परिश्रम करतात. त्यांचं जीवन सुंदर बनवण्याचं ध्येय ठेवतात. त्यांच्या स्वप्नांमध्ये रंग भरणं, त्यांच्या आनंदात सहभागी होणं आणि त्यांच्या भविष्याचा पाया घालणं हेच पालकत्वाचं मर्म आहे. या ध्येयांच्या पूर्ततेतच खरे पालकत्व आहे, ज्यामध्ये आपल्या मुलांच्या यशामध्ये आपलं संपूर्ण जीवन समर्पित झालं जातं. मुलांच्या वैयक्तिक गरजा आणि त्यांचे समाधान. आता मुलांच्या वैयक्तिक गरजांमध्ये ज्या काही फिजिकल ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये मुलांना त्या फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये पालकांनी सहभागी करून घेतलं पाहिजे. त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. भावनिक आधारामध्ये मुलांच्या मानसिक गरजांसाठी त्यांना भावनिक आधार दिला पाहिजे किंवा त्यांच्या जे आवडीचे छंद आहेत, आवडीच्या गोष्टी आहेत त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. घरामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये सकारात्मक वातावरण असलं पाहिजे. प्रेमळ आणि सुरक्षित वातावरण त्यांना नेहमीच मानसिक आधार देत असतं. मुलांच्या वैयक्तिक गरजा, मुलं ही वेगळी असतात आणि त्यांच्या वैयक्तिक गरजा सुद्धा काय असतात? वेगळ्या असतात. त्यांचे व्यक्तिमत्व, आवडीनिवडी आणि शारीरिक, मानसिक गरजांचं विश्लेषण करून त्यानुसार त्यांना आधार देणं आवश्यक राहतं. यासाठी मुलांना विविध शारीरिक आणि मानसिक ऍक्टिव्हिटी मध्ये गुंतवणं फायदेशीर ठरतं. आता एक उदाहरण घेऊयात आपण. 6 वर्षांची प्रिया सतत नवीन खेळणी मागत असते.
तिचं कशातही लक्ष लागत नाही, तिच्या आवडीनिवडी वारंवार बदलतात. मग याच्यामध्ये पालकांचं काय सोल्युशन असलं पाहिजे? प्रियाच्या पालकांनी तिची नवीन खेळणी देण्याऐवजी तिला एक गोष्ट संपवायची म्हणून त्याचं महत्त्व सांगून तिची आवडीची गोष्ट शिकायला मदत केली. यामुळे तिला समाधान मिळालं आणि ती एका गोष्टीत लक्ष देऊ लागली. म्हणजे जो हातातला खेळ आहे तो कसा पूर्ण करायचा, त्याच्यामध्ये नाविन्य कसं शोधायचं, त्याच्यामध्ये आनंद कसा शोधायचा, सॅटिस्फॅक्शन कसं मिळवायचं, हे करण्यासाठीची जी काही मदत आहे ती प्रियाच्या पालकांनी तिला केलेली आहे. त्याच्यामुळे तिचं जे डिस्ट्रॅक्शन व्हायचं की हा खेळ हा नको खेळ तो पाहिजे, हा नको तो पाहिजे, हे खेळणं नको ते पाहिजे, हे आवडत नाही ते आवडतं, ही जी काही सवय आहे किंवा हा जो काही चंचलपणा आहे तो तिच्या पालकांनी एकाच खेळाचं महत्त्व सांगून तिची जी काही चंचलता आहे ती कमी केलेली आहे. डिजिटल उपकरणांच्या वापराची एक सीमारेषा आखणं प्रचंड गरजेचं आहे. आता ही इतकी लहान वयातली मुलं, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. इथे तर वास्तविक काय करायला पाहिजे, ह्या मुलांनी भरपूर खेळलं पाहिजे, मस्ती केली पाहिजे, गप्पा मारल्या पाहिजेत, गाणी म्हटली पाहिजेत, किती छान छान खेळ खेळले पाहिजेत, कारण त्यांचं वयच खेळण्याचं आहे. परंतु दुर्दैवानं काय आहे की त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, त्याच्यामुळे एकमेकांशी संवाद नाही, भावनांचा व्यवस्थापन नाही, कुठेच काही मनातल्या गोष्टी कळत नाहीत. सतत ही मुलं मोबाईल असल्यामुळे मुलांच्या डिजिटल उपकरणांच्या वापरावर नियंत्रण ठेवणं आवश्यकच आहे. यासाठी निश्चित वेळ आणि नियोजन करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी खेळ आहेत, आउटडोर गेम्स आहेत, रीडिंग आहे, यांसारख्या ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांना सामील करणं गरजेचं आहे. डिजिटल उपकरणांच्या वापराची जी काही आपण बाउंड्री तयार करतो त्याच्यामध्ये मर्यादित वापर कसा करायचा हे आपण मुलांना सांगितलं पाहिजे. दररोज ठराविकच वेळ मुलांसाठी दिला पाहिजे मोबाईल यूज करण्यासाठी, किंवा शाळेच्या टाइम टेबल प्रमाणेच घरचं एक टाइम टेबल असणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये अभ्यासाचं टाइम टेबल राहील, मनोरंजनाचं टाइम टेबल राहील आणि डिजिटल जे काही इक्विपमेंट्स आहेत त्याच्या वापरासाठीचं टाइम टेबल राहील. स्क्रीन टाइमची सवय कमी करण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या सोप्या सोप्या पण आहेत, तुम्ही भरपूर वेळ देऊ शकता मुलांना, गप्पा मारू शकता, त्यांच्यासोबत वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा करू शकता, ग्राउंडवरचे खेळ खेळण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करू शकता. हे खेळ पहा, हे आता आजकाल बघायलाही मिळत नाहीत, फक्त स्पर्धेच्या निमित्तानं मुलं खेळत असतात की हेच खेळ पूर्वी मुलं नियमितपणे दररोज खेळत असायची. त्याच्यामुळे त्यांची फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, स्पिरिच्युअल हेल्थ, इमोशनल हेल्थ, सोशल हेल्थ ही खूप छान राहायची. पण आताच्या मोबाईलमुळे या सर्व गोष्टी मुलांमध्ये या सर्व गोष्टींचा अभाव दिसून येतो आहे. आता याच्यामधले धोके काय आहेत? लठ्ठपणा आणि शारीरिक आजार. सतत बसून राहण्यामुळे काय होतंय? लठ्ठपणा येत चाललाय मुलांमध्ये, डोळ्यांचे विकार वाढत चाललेत. त्याच्यानंतर मुलांचं सोशल डिस्ट्रॅक्शन म्हणजे अलिप्तता, मुलं बिलकुल इन्व्हॉल्वमेंट त्यांची कमी झालेली आहे आणि एकमेकांबद्दलचा जो काही आपलेपणा आहे तो पण कमी कमी होत चाललेला आहे आणि मुलं एकटेपणा फील करायला लागलेली आहेत. म्हणजे त्यांच्यातला लोनलीनेस हा वाढायला लागलेला आहे. आता त्याच्यावरचं सोल्युशन आपण काय काय करू शकतो की त्याचा लिमिटेड वापर हे मुलांना आपण समजावून सांगायचे, स्वतः आपण त्याच्यावर काम करायचे. जसं की रामकृष्ण परमहंसांनी स्वतः प्रयोग केला की गोड पदार्थ खायचं वेड असतं एका मुलाला आणि त्याची आई त्यांच्याकडे जाते की माझा मुलगा प्रचंड गोड खातो, त्याची ही सवय कशी कमी करायची. मग रामकृष्ण परमहंस त्यांना एक वेळ देतात, एक आठवड्याचा, आणि एक आठवड्याने ते यायला सांगतात. आणि एक आठवड्याने आल्यानंतर मग रामकृष्ण परमहंस कशा पद्धतीनं ते जे काही ॲडिक्शन आहे, ते गोड खाण्याची सवय आहे ती कशी बंद करायची किंवा कमी करायची याच्या टिप्स देतात, याचं मार्गदर्शन करतात. तर त्यातलं एक जे गुपित असतं की स्वतः रामकृष्ण परमहंस स्वतःवर आधी तो प्रयोग करतात, स्वतःवर नियंत्रण आणतात आणि नंतर त्या मुलाला मार्गदर्शन करतात. याचा अर्थ काय आहे की जेव्हा आपण मुलांना शिस्त लावतो, मुलांच्या काही हॅबिट्स कमी करतो किंवा नको असतात आपल्याला त्या सवयी मुलांच्या,
तर त्याच सवयी आपल्यामध्ये पण असतात, आपल्यामध्ये पण ते ॲडिक्शन आहे. तर पालकांनी याची खबरदारी घेतली पाहिजे की त्या सर्व गोष्टींवरचं नियंत्रण हे आधी त्यांनी स्वतःवर कमी केलं पाहिजे. आता एक उदाहरण घेऊयात आपण. 12 वर्षांचा समीर शाळेतून घरी येताच मोबाईलवर गेम खेळायला बसतो आणि इतर कोणत्याही उपक्रमांमध्ये सहभाग घेत नाही. मोबाईलच्या ॲडिक्शनमुळे काय होतंय की कुठल्याच ॲक्टिव्हिटीमध्ये त्याला इंटरेस्ट राहिलेला नाही. तर याच्यावरचं सोल्युशन आपण काय करू शकतो? समीरच्या पालकांनी काय केलंय? समीरच्या पालकांनी त्याच्या मोबाईलच्या वापरावर मर्यादा आणलेल्या आहेत. त्यांनी त्याला संध्याकाळी खेळण्यासाठी खेळात भाग घेण्याची सवय लावलेली आहे आणि त्याच्या स्क्रीनच्या टायमिंगमध्ये घट केलेली आहे. म्हणजे स्वतः पालक इन्व्हॉल्व झाले. म्हणजे असं नाहीये की फक्त उद्देश केलाय तुला खेळलं पाहिजे, तुला इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे, तुला रीडिंग केलं पाहिजे. त्याची रीडिंगची सवय लावण्यासाठी स्वतः पालकांना रीडिंगची सवय लावणं गरजेचं आहे. किंवा मुलांचा स्क्रीनिंग टाइम कमी करण्यासाठी स्वतः पालकांनी पण स्क्रीनिंग टाइम कमी केला पाहिजे. मुलांना खेळाचं महत्त्व सांगताना किंवा खेळत जा असं प्रोत्साहन देण्यापेक्षा स्वतः मुलांसोबत ग्राउंडवर जाऊन मुलांना खेळण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि स्वतः सुद्धा सहभागी झालं पाहिजे. आता पालकत्व कसं असलं पाहिजे की मुलांचा आणि पालकांचा संवाद कसा असला पाहिजे की जेणेकरून मुलं आणि तुमचं पालकत्व अतिशय छान राहू शकतं. आता ह्याच्यामध्ये हे 2 पालक आहेत पहा. इथे हे पालक आपल्या मुलाबरोबर कसं बिहेव करतायत पहा आणि इथे हे पालक आपल्या मुलीसोबत कसं बिहेव करतील पहा. तर रिझल्ट काय येणार आहे? फायनल रिझल्ट हा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पाहताय की कुठला रिझल्ट हा पॉझिटिव्ह असणार आहे. इथे इतकं समजावून घेतलं जातंय, इन्व्हॉल्वमेंट आहे पालकांची आणि इथे फक्त डिसिप्लिन, इथं फक्त स्ट्रिक्टनेस आणि फक्त एक रागावणं म्हणतो आपण किंवा सतत शिस्तीत ठेवणं असा प्रकार या चित्रामध्ये आपल्याला दिसतो आहे. तर त्याचं फायनल आउटपुट काय आहे? आता हे इतके चिडलेले आहेत, आहे का काही परिणाम? मोबाईल मध्येच लक्ष आहे. आता इथे पहा, इथे पालकांची स्वतः इन्व्हॉल्वमेंट आहे या बुक मध्ये, तशीच पाल्याची पण आहे आणि हे दोघेही खुश आहेत आणि त्याचा आनंद मिळवत आहेत. मुलांशी संवाद साधताना त्यांचं मत ऐकून घेणं गरजेचं आहे. त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे. त्याच्यानंतर संवाद कसा असला पाहिजे? ताणमुक्त, उत्साहवर्धक आणि सकारात्मक असावा. संवादातून त्यांची गरज आणि समस्या ओळखून घेतली पाहिजे. मुलांशी संवाद साधताना आदर आणि प्रेमानं संवाद साधणं महत्वाचं आहे. की मुलांशी बोलताना तुम्ही पण रिस्पेक्टिव्ह, तुम्हाला अपेक्षा असते की नाही की मुलांनी रिस्पेक्ट द्यावा, मुलांनी छान बोलावं, मुलांनी सगळं ऐकावं. तर त्याच गोष्टी पालकांकडून पण मुलांसाठी होणं गरजेचं आहे. म्हणून पालकांनी सुद्धा मुलांना आदराने वागवलं पाहिजे, प्रेमाने त्यांच्याशी संवाद केला पाहिजे, त्यांच्या समस्या समजावून घेतल्या पाहिजेत, त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं मत ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे, विश्वास दिला पाहिजे आणि मुलांना सुरक्षित वाटेल, सेफ वाटेल असं वातावरण निर्माण केलं पाहिजे. आता कम्युनिकेशन स्किल्स कसे आपण वापरू शकतो की त्यांच्याशी फ्रँकली बोलायचे, फ्रेंडली बोलायचे, असा सुसंवाद साधायचा आहे मुलांशी, त्यांची अडचण समजावून घ्यायची आहे, एकत्रित वेळ घालवायचा आहे. स्वतः सुद्धा डिजिटल जे काही उपकरणं आहेत, टीव्ही, मोबाईल, त्याच्यापासून स्वतः दूर राहायचंय आणि मुलांना सहवास द्यायचा आहे, मुलांना वेळ द्यायचा आहे, मुलांशी चर्चा करायची आहे, मुलांच्या आवडीनिवडी जपण्यासाठी लक्ष द्यायचं आहे. आता एक छोटंसं उदाहरण घेऊया. 10 वर्षांचा राहुल सतत शांत असतो आणि आपल्या समस्या कधी सांगत नाही. म्हणजे एवढा शांत आहे आणि आपल्याला काय अडचण येते, म्हणजे राहुलला काय अडचण येते तो व्यक्त नाही करत आहे. मग त्याचं सोल्युशन राहुलचे पालक काय करतायत की राहुलचे पालक जरी तो शांत राहतोय तरी त्याच्याशी मोकळेपणानं बोलण्याचा त्यांनी सुरुवात केलेली आहे, प्रयत्न केलेला आहे, त्याच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत, त्याला ट्रस्ट दिलेला आहे, विश्वास दिलेला आहे, तो नेहमी त्यांच्याकडे येऊ शकतो असा विश्वास त्यांनी दिलेला आहे. आणि अशा संवादातून राहुल हळूहळू आत्मविश्वासाने आपल्या भावना व्यक्त करू लागला आणि त्याला जी होणारी जी काही समस्या होती ती कमी झालेली आहे. मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो? मुलांच्या बौद्धिक विकासासाठी शैक्षणिक खेळ असतात, पझल्स असतात,
त्यांना रीडिंगची हॅबिट लावली पाहिजे, क्रिएटिव्ह गोष्टी करण्यास त्यांना मोटिवेशन दिलं पाहिजे, त्यांना त्यांची थॉट प्रोसेस बदलण्यासाठी किंवा चांगली करण्यासाठी नवीन नवीन गोष्टी शिकवण्यासाठी त्यांना इंटरॅक्टिव्ह एज्युकेशनल ॲप्स त्याची माहिती दिली पाहिजे. मुलांच्या बौद्धिक विकासासाठी योग्य उपाययोजना करताना मुलांना रीडिंग, एज्युकेशनल गेम्स याच्यासाठी पण प्रोत्साहन दिलं पाहिजे. मुलांमध्ये ज्या ज्या नवीन कल्पना असतात किंवा त्यांची थॉट प्रोसेस असते त्यांना आपण मोटिवेशन दिलं पाहिजे. त्याच्यानंतर काही ऍक्टिव्हिटीज राहतात, एज्युकेशनल असाइनमेंट्स राहतात, त्या पण मुलांसाठी आपण इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. वाचन तर खूप छान आहे. वाचनामुळे काय होतं, मुलांची थॉट प्रोसेस किंवा एक सृजनशीलता विकसित होते. मुलांचे विचार हे अतिशय प्रगल्भ होतात आणि त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या लाईफमध्ये होतो. त्यांची विचार प्रक्रिया आणि कल्पनाशक्ती ही वाढत जाते. असाइनमेंटमध्ये कसं केलं पाहिजे की मायक्रो ऑब्झर्वेशन पाहिजे. मुलांनी कशावर लक्ष केंद्रित केलं आणि किती सुधारणा झाली याचं नियमितपणे मूल्यांकन पालकांनी सुद्धा केलं पाहिजे. जसं स्कूलमध्ये एक ठराविक पोर्शन संपल्यानंतर एक्झाम्स असतात, मग त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं, त्याचं रिपोर्ट कार्ड किंवा त्याचे प्रोग्रेस कार्ड बनवलं जातं. तसं टप्प्याटप्प्याने पालकांनी सुद्धा 1 महिन्याचं ऑब्झर्वेशन, त्याच्यातून होणारा बदल, नंतर 2 महिन्यांचं ऑब्झर्वेशन, त्याच्यातून होणारा चांगला बदल, हे पालकांनी सुद्धा त्याचं मूल्यांकन केलं पाहिजे. आता याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. 9 वर्षांची सायली सतत टीव्हीवर कार्टून बघत बसते, त्यामुळे तिचा अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतंय. मग त्याच्यावरचं सोल्युशन काय आहे? तिच्या पालकांनी काय केले पहा. सायलीच्या पालकांनी तिला शैक्षणिक खेळ आणि पझल्स दिलेले आहेत. तिला दररोज वाचनाची सवय लावलेली आहे आणि तिच्या विचारशक्तीला चालना दिलेली आहे. यामुळे ती टीव्ही बघण्यापेक्षा नवीन गोष्टी शिकण्याकडे तिचा इंटरेस्ट वाढलेला आहे. मुलांच्या वैयक्तिक भावनिक विकासासाठी योग्य वातावरण निर्मिती कशी असली पाहिजे? मुलांचा सामाजिक, भावनिक, शारीरिक विकास साधन म्हणजेच पंचेंद्रिय विकास. आता याच्यामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी पालकांनी मुलांना वेळ दिला पाहिजे, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांना शांत, प्रेमळ वातावरण दिलं पाहिजे. डिजिटल युगात मुलांची काळजी घेणं आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधणं हे एक महत्त्वाचं आव्हान आहे. मुलांच्या वैयक्तिक भावनिक विकासासाठी योग्य वातावरण निर्मिती असणं गरजेचं आहे. मुलांना भावनिक आधाराची गरज राहते. घराचं वातावरण सुरक्षित, प्रेमळ आणि प्रेरणादायी ठेवणं ही पालकांची नैतिक जबाबदारी आहे. त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना सकारात्मक स्पेस दिल्यास त्यांची जी काही इमोशनल हेल्थ आहे ती चांगली राहण्यासाठी मदत होणार आहे. डिजिटल युगातील मुलांचा विकास समजून घेताना त्यांची योग्य काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. मुलांच्या वैयक्तिक भावनिक विकासासाठी वातावरण निर्मिती बरोबर भावनिक विकास झाला पाहिजे, सकारात्मक टॉक झाला पाहिजे. त्याच्यानंतर चांगल्या वाईटाची त्यांना समज दिली पाहिजे. त्यांच्या इमोशन्स एक्सप्रेस होण्यासाठी त्यांना स्पेस दिली पाहिजे. त्याच्यानंतर त्यांच्या काही इमोशन्स असतात त्या समजावून घेतल्या पाहिजे. त्यांच्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यासाठी सात्विक आहार आणि नियमित व्यायाम हा मुलांना करून घेतला पाहिजे. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योग्य आहार, झोप आणि व्यायाम हा अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. जर खूपच मुलांना त्रास होतोय, म्हणजे आपल्या पण क्षमतेच्या बाहेर आहेत, तर अशा वेळेला मुलांना आपण जे काही तज्ज्ञ असतात त्यांच्याकडून आपण गायडन्स म्हणा किंवा समुपदेशन म्हणा हे करून घेतलं पाहिजे. आता याच्यावरचं एक उदाहरण घेऊयात आपण. 5 वर्षांचा आदित्य शाळेत मित्रांसोबत खेळताना खूप चिडतो आणि राग व्यक्त करतो. म्हणजे खेळता खेळताच काय करतोय हा आदित्य, भयंकर चिडतोय आणि खूप अग्रेसिव्ह होतोय. आता त्याच्यावरचं सोल्युशन काय आहे पहा. आदित्यच्या पालकांनी काय केलंय, त्याला शांत राहण्याचं एक महत्त्व सांगितलेलं आहे. शांत राहिल्यामुळे काय काय शरीराला, मनाला फायदे होतात ते त्यांनी त्याला सांगितलेलं आहे. त्याच्यासोबत ते खेळ खेळलेले आहेत. इतरांशी सहकार्याने
कसं वागावं हे त्यांनी त्याला शिकवलेलं आहे. त्यांनी त्यांच्या घरातलं वातावरण शांत ठेवलेलं आहे आणि ज्यामुळे आदित्य अधिक संयमी झालेला आहे. आता आपण हे जे सगळे मुद्दे घेतले वरील, त्या मुद्द्यांमधून काय आपल्याला शिकायला मिळते? वरील मुद्द्यांमधून डिजिटल युगातील मुलांचे संगोपन करताना लक्षात घ्याव्या लागणाऱ्या गोष्टींचा संपूर्ण विचार करता येतो. डिजिटल युगात मुलांची काळजी घेणे हे एक महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक काम आहे. पालकांसमोर मुख्य चिंता ही मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची असते. तर तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक आहे, परंतु त्याच्या अतिवापरामुळे होणारे धोके सुद्धा ओळखून त्यावर वेळीच उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. थँक यू.